शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। करवाढीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध, घरपट्टी कर आकारणीचा निर्णय रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार। पलूस नगर परिषद प्रशासनाने लोकनियुक्त महासभा अस्तित्वात नसताना घाईघाईने घेतलेल्या नवीन घरपट्टी कर आकारणीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात पक्षाच्या वतीने मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत करवाढीचा निर्णय तातडीने रद्द करून त्याची कायदेशीर व तांत्रिक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की नवीन घरपट्टी कर आकारणीची पद्धत कायदेशीर, नैतिक आणि तांत्रिक दृष्ट्या त्रुटीपूर्ण असून त्यामुळे नागरिकांवर अन्याय होणार आहे। लोकनियुक्त महासभा अस्तित्वात नसताना प्रशासनाने असा निर्णय घेणं योग्य नसल्याचे नमूद करण्यात आलं आहे। तसेच नवीन पद्धतीत एका मालमत्तेवर भूखंड आणि बांधकाम या दोन्ही घटकांवर स्वतंत्रपणे कर आकारला जात असून ही दुहेरी आकारणी अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मुख्य रस्त्याने आतील गल्लीतील मालमत्तांना समान वजनांक लागू करण्यात आल्याने कर आकारणीत विसंगती निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे झोन निहाय योग्य वजनांक निश्चित करून कर रचनेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दिव्यांग शाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, मराठी शाळा आणि धर्मादाय संस्थांना पूर्णपणे करमुक्त ठेवावे। तसेच घरातून लघु उद्योग, गृहउद्योग आणि महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर व्यावसायिक कर लागू करू नयेत, अशी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। आज मी एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। मंजूर करण्यात आलेला हा ठराव तात्काळ स्थगित करून आगामी लोकनियुक्त महासभेसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवावा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश केसुवडे, माजी नगरसेवक कपिल गायकवाड, माजी नगरसेवक दिलीप जाधव, नगरसेवक दिगंबर पाटील, धनाजी कुंभार, नगरसेविका अंजली गायकवाड आणि अंजनी मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळींनी नवीन घरपट्टी आकारणीची मागणी नोटिसा आज पोलूसमध्ये बऱ्याच नागरिकांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि सदरच्या नोटिसा पाहिल्यानंतर सदरची संपूर्ण नवीन घरपट्टीची प्रक्रिया ही प्रशासकीय काळामध्ये राबवलेली गेलेली असल्यामुळे प्रथमतः आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट आणि आमच्या सर्व चारही नगरसेवकांचा या घरपट्टी वाढीला या ठिकाणी आमचा विरोध आहे। कारण सातत्यानं प्रशासकीय काळामध्ये सुद्धा सदरची वाढ करत असताना आम्ही त्याला वेळोवेळी त्या ठिकाणी विरोध केलेला होता। परत नव्याने आज 6 महिने होऊन गेलेले आहेत। नवीन लोकनियुक्त बॉडी या ठिकाणी पलूसमध्ये कार्यरत आहे आणि ह्या बॉडीच्या कार्यकाळामध्ये या 6 महिन्यामध्ये सत्ताधारी मंडळींनी एकदाही सदरची प्रशासकीय घरपट्टी वाढ या संदर्भातला विषय पत्रिकेवरती त्या ठिकाणी घेतला नाही। याचं गांभीर्य त्यांनी स्वतः माहीत असूनसुद्धा हे निदर्शनास येऊन दिलं नाही। कारण या घरपट्टीला वाढीला पलूसमधले नागरिकांचा प्रचंड त्या ठिकाणी विरोध आहे। ही अन्यायकारक घरपट्टी वाढ या ठिकाणी या नगरपालिकेच्या सत्ताधारी मंडळींकडून त्या ठिकाणी लागू होत आहे।